प्रेक्षकांनो, आज स्वयंवराची कॉम्पिटिशन छान दाखवली आहे पिंकीचा विजय असो मध्ये. सुशीलाबाई काल म्हणतात या पिंकीला की तू 5वी स्पर्धक नाहीये, त्यामुळे तू इथे खेळू शकत नाही. पिंकी त्यांना खूप रिक्वेस्ट करते, असं काय करताय सासूबाई, मला खेळू द्या ना, मी खूप इच्छुक आहे. चिल ना सासूबाई, 5वी मुलगी कुठे आली आहे, मला खेळायचंय, घेऊ द्या ना कॉम्पिटिशन मध्ये भाग. सुशीलाबाई म्हणतात ते काही नाही, तू या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, ज्या 5 पोरी निवडल्यात त्याच फक्त भाग घेणार. पण आता ही पिंकी खूप आग्रह करत असते, मला घेऊ द्या ना, मला घ्या ना प्लीज, कुठे 5वी पोरगी आली आहे. शेवटी माई म्हणतात अगं चुनचुणी ते पोरगी, घेऊ दे की तिला भाग. आणि मग लगेच पिंकी म्हणते थँक्यू हं, आणि लगेच माईसाहेबांच्या पाया वगैरे पडते. माईसाहेबांनी सांगितलं सुशीलाबाईंना काहीच बोलता येत नाही. पिंकीबाई मग मस्त थाटात बसतायत तिथे जाऊन. पण युवराजचा पडलेला चेहरा बघून पिंकी मनात विचार करतीये, धनी तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, मी तुमच्या जवळच आहे. मला माहित आहे तुमची इच्छा नाहीये हे सगळं करायची, पण तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच येणार आहे सरकारवाड्यावर कायमची. आणि सगळेच जण पिंकीकडे बघत असतात बऱ्याच वेळ. असो, पण आता सुशीलाबाई सांगतात की तुम्हा सगळ्यांचं या धोंडे पाटील घराण्याच्या सरकारवाड्यावर स्वागत आहे. ही जी स्पर्धा आहे ती 3 भागांमध्ये होणार आहे. या 3ही फेऱ्यामध्ये काय काय असेल त्याची माहिती मी तुम्हाला देते. आता या 3ही फेऱ्यामध्ये जी जिंकेल ती होणार माझ्या युवराजची वधू आणि धोंडे पाटील घराण्याची सून. जी कोणी माझ्या घराण्याची सून होणार आहे तिला सगळे दिव्य पार करावे लागतील. त्यातली पहिली फेरी अशी आहे की पहिल्या फेरीमध्ये स्वयंपाक कला तुम्हाला आली पाहिजे. जी पोरगी सून म्हणून इथे येणार आहे तिला उत्तम स्वयंपाक आलाच पाहिजे, तोही वेळेत करता आला पाहिजे. काय आहे ना, संसार करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. ही तारेवरची कसरत करत असताना स्वतःचा तोल सांभाळता सांभाळता इतरांनाही सोबत कशी घेऊन जाताय तुम्ही हे पाहण्याची स्पर्धा म्हणजे ही तारेवरची कसरत म्हणजे दुसरी फेरी. संसार करणं म्हणजे लेचापेचाचं काम नाही, त्यासाठी काय पाहिजे, बळ लागतं, ताकद पाहिजे. हे बळ आणि ताकद आजमावण्याची फेरी म्हणजे ताकदीची फेरी, ही सगळ्यात शेवटची फेरी. तर पोरीनो, तुम्ही सगळ्याजणी तयार आहात का? तर आपण सुरू करतोय आता आपली पहिली फेरी. आणि प्रेक्षकांनो, यांची जी पहिली फेरी आहे त्यामध्ये आहे कांदे चिरायचे. सुशीलाबाई आता प्रस्तावना झाल्यानंतर पुढचे सगळं कृती सांगतायत की हे बघा मुलींनो, पहिली फेरी आहे ती कांदे चिरायचे. तुम्हाला प्रत्येकाला 30-30 कांदे दिलेले आहेत आणि 5 मिनिटाची वेळ असणार आहे. 5 मिनिटामध्ये जी मुलगी जास्त कांदे चिरेल ती मुलगी या फेरीची विनर ठरणार आहे, म्हणजे विजेती ठरणार आहे. आता सुशीलाबाई म्हणतात कांदे चिरायचे म्हटल्यावर डोळ्यातून पाणी येणारच, म्हणजे काय, ही सासूरवासाची पहिली पायरी आहे. पिंकी आता विचार करते, कांदे कापताना खरंच की डोळ्यात पाणी येणार आणि माझा स्पीड कमी होणार. आता सुशीलाबाई म्हणतात चला तुमची वेळ सुरू होतीये, चित्रे तयार आहेस का? आता चित्रा म्हणते अहो सासूबाई मी रेडी आहे, पण हे घड्याळच काम करेना. सत्यादादा म्हणतो अगं चित्रे ते स्टॉप वॉच आहे ग, ते चालू केल्याशिवाय कसं चालू होईल. आई 1 2 3 म्हणाली की वरचं बटन दाबते, मग चालू होईल आणि 5 मिनिटानंतर तेच बटन दाब म्हणजे वेळ बंद होईल, कळलं का तुला? हा, सुशीलाबाई म्हणतात चला ग पोरीनो, तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक. आणि तेवढ्यात तिकडनं ही छबिताई उड्या मारत येते, ए माझी फ्रेंड आलीस तू? छबिताई खूप छान काम करतात हा प्रेक्षकांनो. छोट्या मुलाचा आवाजही खूप मस्त सूट झालाय त्यांना, म्हणजे त्यांचा आवाज मुळातच गोड आहे माझ्यासारखा. जस्ट जोकिंग, पण खरंच खूप सुंदर काम केलंय छबिताईंनी हे. आता छबी म्हणत असते माझी फ्रेंड आता जिंकणार, तू कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला, आता तू माझ्या युवराजची बायको होणार, खरंच किती छान. आता छबिताई टाळ्या वाजवत असतात. पिंकी मात्र मनातून घाबरते, छबिताईंना जर ओळख दाखवली तर माझा पुढचा प्लॅन फसेल, त्यांना ओळख नाही दाखवली तर वाईटही वाटेल, त्यांना काय करू देवा. पण ती मनावर दगड ठेवून छबीला ओळख दाखवत नाही. ती म्हणते काय हो, कोण तुम्ही, ह्या अशा का बोलताय, मी यांना ओळखत नाही. छबीचा जरा चेहरा उतरून जातो. ती म्हणते असं काय करतेस, तू माझी फ्रेंड आहेस ना. आता पिंकी म्हणते असं का वागतायत ह्या. छबी म्हणते असं का ग बोलतेस तू, आपण ओळखतो ना एकमेकींना. पण पिंकी मात्र मुद्दाम ओळख दाखवत नाहीये. आता सुशीलाबाई म्हणतात ओ छबिताई या ना इकडे बसा ना, पण छबी काही ऐकत नसते. अगं असं काय करतेस तू, माझी बेस्ट फ्रेंड आहे ना, आपण भेटलो नव्हतो का. शेवटी सुशीलाबाई डॉल्बीला सांगतात छबिताईला बसव खाली. आता डॉल्बी समजवतो छबिताई चला. छबी म्हणते बघ ना माझी फ्रेंड मला ओळख नाही दाखवते. डॉल्बी म्हणतो तुमची फ्रेंड तुम्हाला जिंकायला हवी की नाही, चला मग आपण खाली बसूयात. सत्यादादा पण समजवतो छबीला. आता पिंकीला खूप वाईट वाटत असतं हे करताना, पण छबीला पटतं यांचं. छबी म्हणते हो माझी फ्रेंड जिंकायला पाहिजे ना, आणि मग ती युवराजची बायको होणार माझी फ्रेंड. पिंकी मनात विचार करत असते छबी
छबिताई मला माफ करा, हा डाव मला उधळून लावायचा आहे. हे सगळं जे काही चाललंय ना, गजराज धोंडे पाटलांनी घराची जी वाताहत केली आहे ती मला सुधारायची आहे. तुमची परिस्थिती मला नीट करायची आहे छबिताई. आता युवराज पण समजवतो छबीला, चला ताईसाहेब आपण खाली बसूयात, चला. हे बघा सगळेजण असे बघतायत ना तुमच्याकडे, लहान मुलाची आई अशी काय वागते, सगळे नावं ठेवतील ना, चला आपण बसूया. आणि छबी पटकन ऐकते युवराजचं. हो हो हो, ऑल द बेस्ट करत असते छबी पिंकीला. म्हणजे तिला माहिती नाहीये ही पिंकी आहे प्रेक्षकांनो. आता ही चित्रा जोरात शिट्टी वाजवते सत्यदादाच्या कानाशी. हां चला आता सुरू करा. तर फायनली 5 मिनिटाची वेळ सुरू झाली आहे. सगळ्याच पोरी पटापटा कांदा कापताय. आता ह्यावरनं गाणं छान आठवलंय मला, कचकच कचकच कांदा असो. तर आता ह्या पिंकीला वाटतं की कांदा चिरायचा म्हणजे डोळ्यातनं पाणी येणार. ती नुसती उभी असते. आता तिला काय करावं ते कळत नसतं. छबी तिकडनं तिला मोटिवेट करत असते, फ्रेंड तू काप ना कांदा, तू हरशील ना. आता पिंकी थोड्या वेळ विचार करत असते, पण सुशीलाबाई सतत पिंकीकडेच बघतायत. बाकीच्या मुलींचे कांदे चिरणं होत आहेत पटापटा, पण पिंकी उभीच असते. छबीला वाईट वाटत असतं. आता ही हरेल म्हणून ती सारखी म्हणत असते, चिर ना तू कांदा, का नुसती उभी आहेस. आणि आता पिंकीबाईंना काहीतरी आयडिया सुचली आहे. आता ती डॉल्बीला म्हणते, ओ भाऊ तुमच्या घरी फटफटी आहे का. डॉल्बी म्हणतो काय. तेव्हा पिंकी आवाज काढून दाखवते, बुम बुम फटफटी आहे का, ते फटफटी डोक्यावर घालतात ना ते आहे का. हेमलेट. डॉल्बी म्हणतो हेमलेट नाही हेल्मेट म्हणतात त्याला. आता पिंकी म्हणते हा तेच ते आहे का ते हेल्मेट, तुमच्या घरी असेल ना, फटफटी आहे का तुमच्याकडे. डॉल्बी म्हणतो अहो आहे, ते माझ्याकडे नाही आहे, युवराज दादाच्या खोलीत येते. पिंकी विचारते कुठे आहे खोली. त्यावरती डॉल्बी नुसता हात दाखवतो, तिकडे एक खोली. आता पिंकी डायरेक्ट भूम भूम करून डायरेक्ट त्याच्या खोलीत घुसली आहे. युवराज चिडतो आणि म्हणतो काय चाललंय आईसाहेब हे सगळं, आमच्या खोलीत गेलेलं कोणी आम्हाला आवडत नाही ना. सुशीलाबाई म्हणतात हा राजा शांत हो, मी बघते ना. डॉल्ब्या अरे काय कशाला जाऊ दिला त्या पोरीला, जा बोलव तिला. आता डॉल्बी तिथे जाणार तेवढ्यात पिंकीबाई हेल्मेट घालून बाहेर घुसतायत. म्हणजे रूममध्ये आत जाऊन बाहेर येत आहेत आणि तेही गाडीवर आल्यासारखी ॲक्शन करते ती. आता हे थोडंसं बालिश वाटलं, पण ठीक आहे. ही जी नवीन पिंकी आहे ना प्रेक्षकांनो, ती खूप प्रयत्न करते जुन्या पिंकीप्रमाणे ॲक्टिंग करायचा. ॲक्च्युली जुन्या पिंकीने ॲक्टिंगची लेवल एवढी हाय नेऊन ठेवली आहे की तिला तंतोतंत जमणं जरा कठीणच आहे ना. आता प्रत्येक जणांचे हावभाव आवाज वेगवेगळे असतात प्रेक्षकांनो, सगळंच कसं जमेल, पण तरीसुद्धा ती तिचा बेस्ट देते. खरंच खूप छान काम करायचा प्रयत्न करते ही मुलगी, तिला तुम्ही थोडं ॲप्रिशिएट करा. सुशीलाबाई ओरडतात तिच्यावर, काय ग कसली धैर्य करतेस हे. आता पिंकी म्हणते शेपटी. त्यावरती सासूबाई ओरडतात म्हणतात कसली शेपटी, कोणाची शेपटी. आता पिंकी म्हणते जोकिंग सासूबाई, 5 मिनिटात कांदे चिरायला सांगताय तुम्ही, शेपटी नको का. माझ्या डोळ्यातून पाणी आलं सासूबाई, तर स्पीड कमी नाही होणार का, शेपटी पाहिजे ना. आणि लगेच पिंकी आता कांदे चिरायला लागली आहे आणि म्हणते हे बघा आता डिस्टर्ब नका करू हा. आणि त्या चाकूला म्हणते अय चल धन्नो. हे सगळं बघून छबीला फार आनंद होत असतो. छबी तिला मोटिवेट करत असते, वा माझी फ्रेंड आता जिंकणार. सुशीलाबाई मनात विचार करताय, ही घाटवाडीची पोरगी का आली नसेल अजून, हिच्यासाठी मी एवढं जाळं पसरलं आणि ही अजून आलीच नाहीये. ह्या पोरीची लक्षणं बोलणं सगळं घाटवाडीच्या पोरीसारखं आहे, पण हिचा चेहरा मात्र वेगळा आहे. ही ती नाहीये, ती घाटवाडीची पोरगी का नसेल आली, का खरंच ती मेली. आता सुशीलाबाई असा विचार करत असतात तेव्हा एका मुलीला ना जोरात चाकू लागतो आणि त्या मुलीच्या बोटातनं रक्त यायला लागतं. पिंकी तिला म्हणते अहो ताई हळू, आवरा वेगाला सावरा जीवाला. सुशीलाबाई म्हणतात ए असं काय करते, रक्त येते ना, त्या कांद्यात जाते ना, चल बाजूला हो तू, बाद झालीस तू आता. चित्रे हिला बाद कर. आता चित्रा म्हणते सॉरी तुम्ही बाद झाला, चला बाद म्हणजे बाद. अहो डॉल्बी भाऊजी त्यांना बाजूला काढा. ती मुलगी म्हणते अहो लागलंय माझ्या बोटाला, पण तिच्या बोटाला लागलेलं कोणी तिला मलम सुद्धा देत नाही, काय हे. आता युवराजला राग येतो जरा, तो म्हणतो हे बघा मला ना जाऊ द्या आता आतमध्ये आईसाहेब, बस झालं आता हे सगळं. सुशीलाबाई म्हणतात अरे असं काय करतो राजा, थांब ना थोड्या वेळ माझ्यासाठी, हे बघ तुझ्यासाठी चाललंय ना हे सगळं. आता पिंकी मनात विचार करते सासूबाई किती त्रास देत आहेत धनींना. हे बघा धनी मला कळतंय तुमचं प्रेम फक्त माझ्यावर आहे, आता लवकरच हे स्वयंवराचं नाटक संपवते की नाही बघाच तुम्ही. आता चित्रा म्हणते चला लवकर कापा कांदे, शेवटची 10 सेकंद राहिली आहेत.
आता वेळ संपली आहे. लगेच सुशीलाबाई म्हणतात, थांबा थांबा ग पोरींनो, चला जागेवर जाऊन बसा तुमच्या. आता डॉल्बीने स्कोर वगैरे लिहिला आहे बोर्डवर. कोणी किती कांदे कापलेत ते मोजमाप झालंय यांचं. सुशीलाबाई आता पुढचं कोण जिंकलं कोण हारलं ते सांगताय. त्या म्हणतात, चला आता तुमच्या समोर मार्क आहेत, कोण जिंकलं कोण नाही ते मी तुम्हाला सांगते. प्रीतीने कापलेत 4 कांदे, संगीतानं कापलेत 11 कांदे, मीनानं कापलेत 8 कांदे आणि शीलानं कापलेत 7 कांदे. नावं बारी बारी घेतलेत यांनी. आणि अशा प्रकारे पहिल्या फेरीमध्ये 15 कांदे कापून विजयी ठरलेली आहे पिहू. आणि पिहू उड्या मारायला लागते आणि छबी पण उड्या मारायला लागते की माझी फ्रेंड जिंकली. आणि प्रेक्षकांनो, अशा प्रकारे त्यांनी आज हा रिव्ह्यू इथेच पूर्ण केलाय. कमी दाखवलाय आज पण छान दाखवलंय. आता पुढे आपण बघतोय कशामुळे काय कळलं नाही, पण युवराजने पिंकीला ओळखलंय. ती सरकारवाड्यानं निघून जात असते तेव्हा युवराज जोरात ओरडतो, थांबा कारभारीन, तुम्हाला शपथ आहे आमची. आणि पिंकी थांबते. आता पिंकी युवराजला ओळख होते की नाही हे बघूयात. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, पिंकी सस्पेन्स ठेवेल की युवराजला सांगून टाकेल की तीच पिंकी आहे? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि प्लीज रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.